तर तिकडे कोकणात 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। कोकणामध्ये मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कोकणामध्ये पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे। सकाळपासूनच पावसाच्या संततधारा या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर आज हवामान खात्याने देखील कोकणाला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे। समुद्र सुद्धा खवळलेला आहे, त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये अमावस्येपर्यंत समुद्राला हे उधाण असणार आहे। 27 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे। हवेची द्रोणीय स्थिती आणि कर्नाटक ते आंध्र प्रदेश दरम्यान असलेला हवेचा दाब आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे हे मोसमी पाऊस देखील सक्रिय झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा लावणी कामे अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत। जिल्ह्यामधील ज्या नद्या आहेत त्या सुद्धा दुथडी भरून वाहताना दिसतायत। खेडमधील जगबुडी नदी, राजापूरमधील कोदवली, त्यामध्ये लांजातील काजळी नदी सुद्धा दुथडी भरून प्रवाहित झालेली आहे। आपण सध्या काजळी नदीच्या इथे आहोत आणि काजळी नदी सुद्धा दुथडी भरून या ठिकाणी प्रवाहित झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच पावसाळ्यामध्ये कोकणचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच भरून जात असल्यामुळे पर्यटकांची पावले सुद्धा कोकणाकडे वळताना दिसून येत आहे। एकंदरीत पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी सरींवर पाऊस आहे, त्यामुळे वातावरणामध्ये सुद्धा गारवा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज ऑरेंज अलर्टचा इशारा आहे। त्यामुळे किनारपट्टी भागाच्या नागरिकांना देखील प्रशासनाने सावधानता बाळगण्याचे आवाहन केलेले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।